व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज या सब्जेक्टचा युनिट नंबर 4 एन्व्हायरमेंटल पोल्युशन हा पाहणार आहोत। फर्स्ट आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय पोल्युशन। पोल्युशन is the introduction of a harmful material into the environment. These harmful materials are called a pollutant. Environment मध्ये जेव्हा आपण harmful material release करतो तेव्हा त्याला आपण pollution म्हणतो। Pollution which are either caused by the natural event like a forest fire or by man-made activities like a fuel consumption, factories, nuclear waste, etc. आता पोल्युशन हे कशामुळे होतं तर नॅचरल ॲक्टिव्हिटी जसे की फॉरेस्ट फायर आहे किंवा मानवाच्या काही ॲक्टिव्हिटी जसे की फ्युएल इंधनाचं ज्वलन असेल, फॅक्टरीमधून होणारं प्रदूषण असेल, न्यूक्लियर वेस्ट असेल, यामुळं हे प्रदूषण होतं। देअर आर 4 टाइप ऑफ पोल्युशन: एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन आणि नॉइज पोल्युशन। वी कॅन सी दिस टाइप ऑफ पोल्युशन वन बाय वन। फर्स्ट आपण पाहूया एअर पोल्युशन। एअर पोल्युशन refers to a release of a harmful contaminants such as a chemical, toxic gases into a earth atmosphere. आता एअर पोल्युशन म्हणजे काय? जेव्हा आपण हार्मफुल गॅसेस पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज करतो त्यावेळी त्याला एअर पोल्युशन असं म्हटलं जातं। आता जी काही पृथ्वीवरती असणारी क्लीन एअर आहे त्यामध्ये जवळपास 78% हे नायट्रोजनचं प्रमाण आहे आणि 21% हे ऑक्सिजनचं प्रमाण आहे। आता रिमेनिंग 1% इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस, मोस्टली ऑर्गॉनचं प्रमाण 0.9% आहे, अलॉंग विथ द ट्रेस व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ कार्बन डायऑक्साइड, मिथेन, हायड्रोजन, हेलियम अँड मोर अदर गॅसेस। आता आपण बघूया सम कॉजेस दॅट कॉन्ट्रीब्यूट्स टू द एअर पोल्युशन। एअर पोल्युशनला कारणीभूत घटक कोणकोणते आहेत ते? फर्स्ट आहे बर्निंग ऑफ अ फॉसाईल फ्युएल, मायनिंग ऑपरेशन, एक्झॉस्ट गॅसेस फ्रॉम इंडस्ट्री आणि फॅक्टरीज। यामुळे काय होतं तर एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युटंट रिलीज केले जातात। आता हे जे पोल्युटंट रिलीज केले जातात त्याचे 2 टाइप आहेत। फर्स्ट आहे प्रायमरी एअर पोल्युटंट आणि सेकंड आहे सेकंडरी एअर पोल्युटंट। प्रायमरी एअर पोल्युटंट म्हणजे काय? दीज पोल्युटंट आर डायरेक्टली इमिटेड फ्रॉम अ प्रोसेस, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साइड गॅस फ्रॉम अ मोटर व्हेकल अँड सल्फर डायऑक्साइड गॅस फ्रॉम फॅक्टरीज। असं हे जे काही डायरेक्ट गॅसेस आहेत ते एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज केले जातात त्यांना आपण प्रायमरी एअर पोल्युटंट असं म्हणतो। आता सेकंडरी एअर पोल्युटंट म्हणजे काय? दी सेकंडरी एअर पोल्युटंट आर नॉट इमिटेड डायरेक्टली, रादर दे फॉर्म इन एअर व्हेन प्रायमरी पोल्युटंट रिॲक्ट ऑर इंटरॅक्ट। आता सेकंडरी एअर पोल्युटंट केव्हा तयार होतात? जेव्हा प्रायमरी एअर पोल्युटंटची रिॲक्शन होते तेव्हा सेकंडरी एअर पोल्युटंट तयार होतात। याचे एक उदाहरण आहे फोटोकेमिकल स्मॉग असेल किंवा ग्राउंड लेवल ओझोन असेल, ही सेकंडरी एअर पोल्युटंटची एक्झाम्पल आहेत। प्रायमरी एअर पोल्युटंटमध्ये सल्फर डायऑक्साइड असेल, नायट्रोजन डायऑक्साइड असेल, कार्बन ऑक्साईड असेल, क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, अमोनिया असेल, हे सर्व प्रायमरी एअर पोल्युटंट आहेत। तसेच फोटोकेमिकल स्मॉग, ग्राउंड लेवल ओझोन, त्यानंतर पॅन, ही सर्व सेकंडरी एअर पोल्युटंटची एक्झाम्पल आहेत। आता नेक्स्ट आपण पाहूया द इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन। तर एअर पोल्युशनमुळे काय इफेक्ट होतो तो? रिस्पिरेटरी हेल्थ प्रॉब्लेम, डिटोरेशन इन बिल्डिंग मटेरियल, बिल्डिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर आर वीक्ड, ग्लोबल वॉर्मिंग, ॲसिड रेन, ओझोन डिप्लेशन, हे सर्व एअर पोल्युशनचे इफेक्ट आहेत। आता नेक्स्ट आपण पाहूया जे काही मेजर एअर पोल्युटंट आहेत त्याचे कॉमन सोर्सेस, त्यानंतर त्याचा होणारा एन्व्हायरमेंटला रिस्क आणि ह्युमन हेल्थवरती त्याचा होणारा परिणाम। आता फर्स्ट पाहूया आपण एअर पोल्युटंट कार्बन डायऑक्साइड। आता याचे सोर्सेस आहेत ऑटोमोबाईल इमिशन आहे, फायर आहे, इंडस्ट्रियल प्रोसेस आहेत, या सर्वांमधून कार्बन मोनॉक्साईड हा वायू बाहेर पडतो। आता याच्यामुळे काय होतं? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर स्मॉग फॉर्मेशन। आता जे ह्युमन हेल्थवरती याचे परिणाम काय आहेत तर हार्ट डिसीजेस सच ॲज अ चेस्ट पेन, मे कॉजेस अ विजन प्रॉब्लेम, रिड्यूस अ फिजिकल अँड मेंटल कॅपेबिलिटीज इन हेल्दी पीपल। हे कार्बन मोनॉक्साईडचे हेल्थ इफेक्ट आहेत। नेक्स्ट एअर पोल्युटंट आपण पाहूया नायट्रोजन ऑक्साईड। आता याचे सोर्सेस आहेत ऑटोमोबाईल इमिशन आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे, इंडस्ट्रियल प्रोसेस आहेत, या सर्वांमधून
नायट्रोजन ऑक्साईड हा गॅस बाहेर पडतो. आता यामुळे एन्व्हायरमेंटला रिस्क काय होतो. इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ स्मॉग. आता याचे ह्युमन हेल्थवर याचा काय परिणाम होतो तर इरिटेशन ऑफ ब्रीदिंग. त्यानंतर आपण नेक्स्ट एअर पोल्युटंट पाहूया सल्फर डायऑक्साईड. याचे सोर्स आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशन, फॉसिल फ्युएल कंबन्शन, इंडस्ट्रियल प्रोसेस, ऑटोमोबाईल इमिशन यातून सल्फर डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. आता सल्फर डायऑक्साईड वायूमुळे काय होतं तर ऍसिड रेन फॉर्मेशन होतं. आता याचा सल्फर डायऑक्साईडचा ह्युमन हेल्थवरती काय परिणाम होतो. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रीदिंग डिफिकल्टीज पर्टिक्युलरली फॉर पीपल विथ अस्थमा अँड हार्ट डिसीजेस. आता नेक्स्ट एअर पॉल्युटंट आपण पाहूया ओझोन. याचे सोर्सेस आहेत नायट्रोजन ऑक्साईड अँड volatile organic component from industrial and automobile emission, gasoline vapors, chemical solvent and electrical utilities. या सर्वांमधून ओझोन हा गॅस रिलीज होतो. आता हा जो ग्राउंड लेवल ओझोन आहे याचे ह्युमन हेल्थवरती काय परिणाम होतात तर रिड्युस्ड लंग फंक्शन, इरिटेशन अँड इन्फ्लेमेशन ऑफ ब्रीदिंग पॅसेजेस यासारखे ह्युमन हेल्थवरती परिणाम होतात. नेक्स्ट आपण पाहूया हाऊ टू प्रिव्हेंट द एअर पोल्युशन. फर्स्ट, युजेस ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट अँड कारपुलिंग. म्हणजे एअर पोल्युशन रोखण्यासाठी आपण जेव्हा जेव्हा शक्य होईल त्यावेळेला आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग केला पाहिजे. नेक्स्ट आहे स्विचिंग ऑफ अ लाईट व्हेन दे आर नॉट इन यूज. The majority of our electricity is produced for combustion of a fossil fuel, which are a huge contributor towards the air pollution. आता एअर पोल्युशनला सगळ्यात मेजर जबाबदार काय आहे तर बर्निंग ऑफ फॉसल फ्युएल. आणि इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फॉसल फ्युएल बर्न केलं जातं. त्यामुळं आपण जेव्हा गरज नसेल त्यावेळी लाईट बंद केली पाहिजे. Avoiding a burning of a garbage and smoking. Next आपण पाहूया water pollution. Water pollution occurs when harmful pollutants and particulate matter are introduced into the water bodies. These contaminants are generally introduced by human activities like improper sewage treatment, oil spill. However, even natural processes such as eutrophication can cause a water pollution. जेव्हा पाण्यामध्ये आपण हार्मफुल पॉल्युटंट रिलीज करतो जसे की घरातील सांडपाणी असेल, इंडस्ट्रीमध्ये सांडपाणी असेल त्यावेळी वॉटर पोल्युशन होतं. आता आपण पाहूया कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन. यामध्ये डम्पिंग ऑफ सॉलिड वेस्ट इन वॉटर बॉडीज, डिस्पोजिंग अनट्रीटेड इंडस्ट्रियल सिवेज इनटू द वॉटर बॉडीज. म्हणजे इंडस्ट्रीमधून जे काही बाहेर पडणारं सांडपाणी आहे ते डायरेक्ट वॉटर बॉडीज मध्ये रिलीज करणे. ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट, ॲग्रिकल्चर रन ऑफ कंटेनिंग पेस्टिसाइड अँड फर्टिलायझर. जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात फर्टिलायझर आणि केमिकलचा वापर केल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर ते वाहत जाऊन नदी किंवा सरोवरे यांना मिळणे. त्यानंतर हे ऑइल लीक्स अँड स्पिल म्हणजे पाण्यामध्ये होणारी ऑइल गळती. हे सर्व दीज आर द कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन. नेक्स्ट आपण पाहूया द इफेक्ट ऑफ वॉटर पोल्युशन. डिस्ट्रप्शन ऑफ इकोसिस्टीम, थ्रेट्स टू मरीन लाईफ, इन्क्रीज रिस्क ऑफ वॉटरबोर्न डिसीजेस. पाण्याचं पोल्युशन झाल्यामुळं पाण्यामुळे होणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढतं. इन्क्रीज टॉक्सिक केमिकल्स इन अ वॉटर बॉडी, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी. पाण्याचे जे काही स्रोत आहेत त्यामध्ये टॉक्सिक केमिकलचं प्रमाण वाढणे. नेक्स्ट इफेक्ट आहे वॉटर पोल्युशनचा युट्रोफिकेशन. द ग्रॅज्युअल इन्क्रीज in a concentration of phosphorus, nitrogen and other plant nutrients in an aging aquatic ecosystem such as lake. It is called a eutrophication. जे काही जुने तळे आहेत त्यामध्ये फॉस्फरस, नायट्रोजन यांचं प्रमाण वाढणे त्याला आपण युट्रोफिकेशन म्हणतात. आता युट्रोफिकेशनचे इफेक्ट काय आहे तर इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ अल्गी अँड aquatic plants, डिप्लेशन ऑफ फिश स्पेसीस, जनरल डिटोरेशन ऑफ वॉटर क्वालिटी. आता युट्रोफिकेशन मुळे काय होतं, अलगे असेल, शेवाळ असेल यांचे मोठ्या प्रमाणात पाण्यावरती वाढ होते. माशांच्या जाती आहेत त्यांचा ऱ्हास होणं आणि पाण्याची क्वालिटी बिघडणं हे युट्रोफिकेशनचे इफेक्ट्स आहेत. नेक्स्ट आपण पाहूया द प्रिव्हेंटेशन ऑफ वॉटर पोल्युशन. मिनिमाइज द यूज ऑफ पेस्टिसाइड, हर्बिसाइड अँड फर्टिलायझर.
शेतीमध्ये आपण कमीत कमी प्रमाणात पेस्टिसाइड आणि फर्टिलायझरचा वापर केला पाहिजे. यूज फॉस्फेट फ्री डिटर्जंट अँड डिश क्लीनर. फॉस्फेट लीड्स टू algae bloom and kill a fish and other aquatic animals by reducing the oxygen in water. आता जे काही डिश क्लीनर आहेत किंवा डिटर्जंट आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फेट असतं आणि त्या फॉस्फेटमुळे काय होतं, अल्गीची मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळं पाण्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि जे काही पाण्यामध्ये असणारे ॲक्वेटिक ॲनिमल आहेत ते मृत्युमुखी पडतात. त्यामुळं आपण फॉस्फेट फ्री डिटर्जंट आणि डिश क्लीनरचा उपयोग केला पाहिजे. डू नॉट डिस्पोज द हाऊसहोल्ड केमिकल और क्लीनिंग एजंट डाउन टू अ सिंक और अ टॉयलेट. हाऊसहोल्ड सॉल्वंट, ब्लीच, पेंट थिनर, ammonia are a toxic chemical. Those toxic old chemical can be dropped off for a safe disposal. आता घरामध्ये तयार होणारे वेस्ट सॉल्वंट असतील, ब्लीच असतील, पेंट असतील, अमोनिया आहे, टॉक्सिक केमिकल आहे, ते आपण सिंक किंवा टॉयलेट मध्ये वाहून न देता आपण त्याचं प्रॉपर डिस्पोजल केलं पाहिजे. Try to avoid plastic containers. Plastic bottle can last for decades in a water. प्लॅस्टिक कंटेनरचा आपण वापर करणं बंद केलं पाहिजे, कारण प्लॅस्टिक बॉटल ज्या आहेत त्यांचे विघटन होण्यासाठी जवळजवळ 1 डिकेड म्हणजे 10 वर्षाचा कालावधी लागतो. आता नेक्स्ट आपण पाहूया सॉइल पोल्युशन. सॉइल पोल्युशन refers to degradation of a land due to the presence of a chemical or other man-made substances in the soil. These can drastically impact life directly or indirectly. For instance, any toxic chemical present in the soil will get absorbed by a plant. Soil pollution म्हणजे माती प्रदूषण. आता माती प्रदूषण मध्ये मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॉक्सिक केमिकलचं प्रमाण वाढणे त्याला आपण सॉइल पोल्युशन म्हणतो. आता आपण पाहूया द कॉमन कॉजेस ऑफ सॉइल पोल्युशन. इम्प्रॉपर इंडस्ट्रियल वेस्ट डिस्पोजल म्हणजे जे इंडस्ट्रीमध्ये जे काही वेस्ट बाहेर पडतं त्याचं प्रॉपर डिस्पोजल न करणे हे सॉइल पोल्युशन होण्याचं एक कारण आहे. नेक्स्ट आहे ऑइल स्पिल म्हणजे ऑइलची गळती, जमिनीवरती ऑइलची होणारी गळती. नेक्स्ट आहे ऍसिड रेन विच इज कॉज्ड बाय एअर पोल्युशन. ऍसिड रेन जेव्हा जमिनी मातीवरती पडते त्यावेळी तिथली माती ही शार्पड अशी मृदा होते. नेक्स्ट आहे मायनिंग ऍक्टिव्हिटी. नेक्स्ट आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग अँड ॲग्रोकेमिकल लाईक फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड. आता जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडचा वापर करणे. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट. दीज आर द कॉमन कॉज ऑफ सॉइल पोल्युशन. नेक्स्ट आपण पाहूया द इफेक्ट्स ऑफ सॉइल पोल्युशन. लॉस ऑफ सॉइल न्यूट्रिएंट विच रेंडर्स द सॉइल अनफिट फॉर ॲग्रिकल्चर. आता सॉइलचं पोल्युशन झाल्यामुळं काय होतं, त्यामध्ये सॉइलमध्ये जे काही न्यूट्रिएंट आहेत त्यांचा लॉस होतो. त्यामुळं अशा प्रकारची सॉइल शेतीसाठी निरुपयोगी असते. इम्पॅक्ट द नॅचरल फ्लोरा अँड फाउना रिसाइडिंग इन द सॉइल. आता सॉइल पोल्युशनमुळे जे काही प्राणी आणि वनस्पती जमिनीवरती राहतात त्यांच्यावरती इफेक्ट होतो. डिग्रेड्स व्हेजिटेशन ड्यू टू द इन्क्रीज ऑफ सॅलिनिटी ऑफ द सॉइल. म्हणजेच काय, जमिनीमध्ये क्षारतेचं प्रमाण वाढल्यामुळं जमिनीमध्ये जे काही झाडे वनस्पती उगवतात ते नाश पावतात. जमिनीमध्ये क्षारता वाढण्याचं प्रमुख कारण हे ऍसिड रेन हे आहे. नेक्स्ट इफेक्ट पाहूया सॉइल पोल्युशनचा. द टॉक्सिक डस्ट कॅन कॉज रेस्पिरेटरी प्रॉब्लेम और इवन अ लंग कॅन्सर. जेव्हा सॉइल पोल्युशनमुळे जमिनीमध्ये जेव्हा सिलिका हा धातू मिक्स होतो आणि अशी सिलिका डस्ट आपण श्वसनाद्वारे शरीरामध्ये घेतल्यानंतर आपणाला श्वासोच्छवासाचे प्रॉब्लेम किंवा लंग कॅन्सर यासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं. आता आपण नेक्स्ट पाहूया प्रिव्हेंटेशन ऑफ सॉइल पोल्युशन. रिड्युसिंग द यूज ऑफ प्लॅस्टिक वी कॅन रिड्यूस सॉइल पोल्युशन. प्लॅस्टिकचा वापर कमी करून आपण सॉइल पोल्युशन रिड्यूस करू शकतो. कंट्रोलिंग द यूज ऑफ केमिकल, फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड. शेतीमध्ये आपण केमिकल, फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडचा वापर कमी केला पाहिजे. ट्रीटिंग द इंडस्ट्रियल वेस्ट बिफोर रिलीजिंग. दीज पोल्युटंट शुड बी ट्रीटेड केमिकली टू मेक देम हार्मलेस बिफोर दे आर डिस्पोज्ड ऑफ. इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारे जे काही वेस्ट आहे त्याची ट्रीटमेंट करणे आवश्यक आहे.
रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या पॉलिसीचा प्रत्येकाने वापर करून आपण लँड पोल्युशन कमी करण्यासाठी मदत करू शकतो. नेक्स्ट आपण पाहूया नॉइज पोल्युशन. Noise pollution is generally man-made and refers to the excessive amount of noise in a surrounding that disturb the natural balance. वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात होणारा जो काही आवाज आहे त्याला आपण नॉइज पोल्युशन किंवा ध्वनी प्रदूषण असं म्हणतो. आता जनरली जेव्हा 85 डेसिबलच्या वरती जेव्हा आवाज जातो त्याला आपण तो आवाज आपण ॲज अ नॉइज पोल्युशन म्हणून कन्सिडर करू शकतो. Noise pollution has a several contributors which include industry-oriented noises such as heavy machine, mills, factory. आता इंडस्ट्रीमध्ये असणारे हेवी मशीन्स आहेत, मिल्स आहेत, फॅक्टरीमधून होणारा आवाज हा नॉइज पोल्युशन क्रिएट करतो. ट्रान्सपोर्टेशन नॉइज फ्रॉम व्हेकल, एरोप्लेन, कंस्ट्रक्शन नॉइजेस, नॉइज फ्रॉम सोशल इव्हेंट लाईक लाउड स्पीकर, फायर क्रॅकर, हाऊसहोल्ड नॉइसेस सच ॲज अ मिक्सर असेल, TV असेल, वॉशिंग मशीन यामधून येणारा आवाज हे सर्व नॉइज पोल्युशनचे सोर्सेस आहेत. आता आपण नॉइज पोल्युशनचे इफेक्ट पाहू. नॉइज पोल्युशनमुळे हिअरिंग लॉस होऊ शकतो. नेक्स्ट टिनिटस होऊ शकतो म्हणजे कानामध्ये सतत होणारी गुणगुण. त्यानंतर आहे स्लीपिंग डिसऑर्डर, हायपर टेन्शन म्हणजे हाय BP, कम्युनिकेशन प्रॉब्लेम हे सर्व नॉइज पोल्युशनचे इफेक्ट आहेत. आता नेक्स्ट आपण पाहूया प्रिव्हेंटेशन ऑफ नॉइज पोल्युशन म्हणजे नॉइज पोल्युशन कसं रोखता येईल. इन कमर्शियल, हॉस्पिटल अँड इंडस्ट्रियल बिल्डिंग ॲडेक्वेट साऊंड प्रूफ सिस्टीम शुड बी इन्स्टॉल्ड. आता हॉस्पिटल्स असतील, इंडस्ट्रियल बिल्डिंग असतील यामध्ये साऊंड प्रूफ डोअर असतील किंवा विंडो असतील ह्या इन्स्टॉल केल्या पाहिजेत. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शुड बी कंट्रोल्ड टू डिझायरेबल लिमिट. नेक्स्ट आहे डेन्स ट्री कव्हर इज युजफुल इन अ नॉइज पोल्युशन प्रिव्हेंटेशन. नॉइज पोल्युशन रोखण्यासाठी आपल्याला झाडांची संख्या वाढवली पाहिजे. झाडामुळे नॉइज पोल्युशन कमी होण्यास मदत होते. एक्सप्लोजिव्ह शुड बी नॉट यूज्ड इन फॉरेस्ट, माउंटन्स अँड मायनिंग एरियाज. हे सर्व काही पर्याय आहेत नॉइज पोल्युशन कमी करण्याचे. आता आपण पाहूया नॉइज लेवल ॲट द व्हेरियस झोन. आता हा तुम्हाला टेबल दिसतो यामध्ये 4 झोन्स आहेत. त्यापैकी फर्स्ट झोन आहे तो इंडस्ट्रियल एरिया. यामध्ये दिवसाचं जे ध्वनीचा आवाज आहे त्याचं लिमिट हे 75 आहे आणि रात्री ते 70 आहे. तसंच कमर्शियल एरियामध्ये डेचं लिमिट हे 65 आहे आणि नाईटचं लिमिट हे 55 आहे. आता रेझिडेंटल एरिया आहे यामध्ये नॉइज लेवलचं लिमिट हे 55 डेसिबल हे दिवसासाठी आहे आणि 45 डेसिबल हे रात्रीसाठी आहे. नेक्स्ट झोन आहे तो सायलेन्स झोन. सायलेन्स झोनमध्ये हॉस्पिटल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, कोर्ट किंवा धार्मिक स्थळं यांचा समावेश होतो. यामध्ये दिवसा नॉइजची लेवल ही 50 डेसिबल आहे आणि रात्री ती 40 डेसिबल आहे. आता नेक्स्ट आपण पाहूया बायोमेडिकल वेस्ट. A biomedical waste or hospital waste is any kind of waste containing potentially infectious material. बायोमेडिकल वेस्टला हॉस्पिटल मधले वेस्ट असं सुद्धा म्हणतात. ते हॉस्पिटलमध्ये बाहेर पडणारे जे काही वेस्ट आहे त्याचा समावेश बायोमेडिकल वेस्टमध्ये होतो. हॉस्पिटल्स अँड अदर हेल्थ केअर फॅसिलिटी जनरेट लॉट ऑफ वेस्ट which can transmit infections, particularly HIV, hepatitis B and C and tetanus to a people who handle it or come in contact with it. आता हॉस्पिटलमधनं बाहेर पडणारं जे काही वेस्ट आहे ते इन्फेक्टिव्ह असतं आणि त्यामुळे HIV, हेपेटायटिस B आणि C, टिटॅनस यासारखे आजार होण्याचा धोका असतो. बायोमेडिकल वेस्ट पोजेस हजार्ड ड्यू टू 2 प्रिन्सिपल रिझन. फर्स्ट, इट इज इन्फेक्टिव्हली अँड अदर इट इज टॉक्सिकली. बायोमेडिकल वेस्ट हे धोक्याचे आहेत कारण ते इन्फेक्टिव्ह असतात आणि ते विषारी असतात. द इंडिया जनरेट्स अराउंड 3 million टन ऑफ मेडिकल वेस्ट एव्हरी इयर अँड द अमाऊंट इज एक्सपेक्टेड टू ग्रो ॲट 8% annually. आता भारतासारख्या देशामध्ये जवळपास एका वर्षामध्ये 3 million टन मेडिकल वेस्ट तयार होतं आणि पुढील येणाऱ्या वर्षामध्ये यामध्ये जवळपास 8% वाढ होण्याची शक्यता आहे. आता बायोमेडिकल वेस्ट इट इज अ कन्सेप्ट ऑफ ह्युमन anatomical waste like tissues, organ and body part.
animal waste generated during research from veterinary hospitals, microbiologically and biotechnically waste sharp like hypodermic needles, syringes, scalpels, and broken glasses, discarded medicine and catotoxic drugs, solid waste such as a dressing, bandage, plaster casts, material contaminated with blood, tubes. आता हे जे काही हॉस्पिटलमधून तयार होणारं बायोमेडिकल वेस्ट आहे ते मॅनेज करण्यासाठी त्याची पहिली स्टेप आहे ती आहे कॅटेगरायझेशन, म्हणजे हे जे मेडिकल वेस्ट आहे त्याचं वर्गीकरण करणे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तुम्हाला येलो, ऑरेंज, व्हाईट आणि ब्ल्यू या कलरचे डस्टबिन दिसतील. आता जे काही प्रत्येक डस्टबिन आहे त्या प्रत्येक डस्टबिन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बायोमेडिकल वेस्ट स्टोअर केलं जातं. आता आपण पाहूया येलो जे डस्टबिन आहे त्यामध्ये ह्युमन, ॲनिमल, ॲटॉनॉमिकल वेस्ट असेल, सॉलिड वेस्ट असेल, एक्सपायर्ड मेडिसिन असतील, केमिकल वेस्ट असेल, बॉडी फ्लुइड असेल, क्लिनिकल वेस्ट हे येलो डस्टबिन मध्ये ठेवलं जातं. नंतर ऑरेंज डस्टबिन मध्ये कंटॅमिनेटेड वेस्ट लाईक प्लॅस्टिक बॅग, बॉटल, पाईप्स और कंटेनर हे टाकलं जातं. तसंच व्हाईट जे डस्टबिन आहे त्यामध्ये स्कॅल्पल्स, ब्लेड्स, नीडल्स, सिरिंज यासारखे शार्प मटेरियल जे काय आहे ते व्हाईट डस्टबिन मध्ये ठेवलं जातं. त्यानंतर ब्ल्यू बॅग मध्ये ब्रोकन ग्लासवेअर और मेटॅलिक बॉडी इम्प्लांट यासारखे बायोमेडिकल वेस्ट ठेवलं जातं. नेक्स्ट आपण पाहूया ई वेस्ट. E-waste or electronic waste, it is created when an electronic product is discarded after the end of its useful life. इलेक्ट्रॉनिक वेस्ट केव्हा जनरेट होतं, जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे ते वापरून खराब झाली की त्यापासून इलेक्ट्रॉनिक वेस्ट तयार होतं. कॉम्प्युटर्स, मोबाईल्स, टेलिव्हिजन, PCR, स्टिरिओज, कॉपियर्स and fax machine are everyday electronics product. Most of electronics contains some form of a toxic material including beryllium, cadmium, mercury and lead, which pose a serious environmental risk to our soil, water, air and wildlife. आता हे जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरिलियम, कॅडमियम, मर्क्युरी, लीड यासारखे टॉक्सिकल मटेरियल असतं. आता हे यामुळं मोठ्या प्रमाणात पाण्याचं, हवेचं, मातीचं प्रदूषण होतं. आता नेक्स्ट आपण पाहूया ई वेस्ट मॅनेजमेंट. रिसायकलिंग अ रॉ मटेरियल फ्रॉम एंड ऑफ लाईफ इलेक्ट्रॉनिक्स इज द मोस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन टू ग्रोईंग ई वेस्ट प्रॉब्लेम. आता पूर्ण जगामध्ये ई वेस्ट मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस होत आहे. आता हे ई वेस्ट मॅनेज करण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत आहे ती रिसायकलिंगची आहे. आता रिसायकलिंगची एक एक्झाम्पल आपण पाहूया. The glass from CRT is reused in car batteries, ammunition and lead fill weights or solid foundries as a fluxing agent in processing a raw lead ore. Copper, gold, palladium, silver and tin are valuable metals sold to a smelter for recycling. In this way, we have completed the unit number 4. Thank you.